अप्पूसोबत बाहेर जाणं म्हणजे आता टेन्शनच आलं आहे, कारण की तिचं चालू राहतं, याला हात लाव त्याला हात लाव आणि कोण कधी ओरडेल काय सांगता येत नाही. पण तिला नाही ओरडत कोणी सहसा, त्यामुळं मग तिचं चाललेलं. आणि ओरडलं तरी पण आहेत मम्मी पप्पा म्हणून शांतपणे तिचं सुरू होतं. टमाटे निवडून माझ्या टोपलीत टाकत होती. नंतर भाजीपाला वगैरे घेतला आणि पाणीपुरी खायला आलो. खूप दिवस झाले पाणीपुरी खाल्ली नव्हती. पाणीपुरी खाल्ली आणि आजारीच पडली असं म्हणायला चालतं. नंतर मग पाणीपुरी तर खूप टेस्टी होती आणि आपू पण सुकी पुरी खाल्ली आपूने. नंतर घरी आलो. आपू वाईफसोबत मस्त खेळत होती. तिचं वाईफसोबत खेळणं, तिला काही खेळणे नसो असो का नसो, पण वाईफ्स असलं की तिला मस्त खेळायला आवडतं त्याच्यासोबतच. काय माहिती काय आहे त्यात तर. नंतर मग चहा घेतला आणि भाजीपाला निवडायला आली. सर्वात कंटाळवाणं काम म्हणजे भाजीपाला निवडायचं आणि त्यात मेथीची भाजी तर खूप वेळ लागतो निवडायला. नंतर मग हे वायपर घेतलेलं होतं तर ते बघत होती आणि जातं का. पहिल्याच वेळेस हे ट्राय केलं. खूप दुसरंवालं होतं ते नव्हतं तिथे. तर मग त्या दादांनी अद्रक पण खराब दिली होती, ती पण बघितली. मग नंतर भाकरी केल्यानंतर जेवणं वगैरे झाले आमचे. आणि आपू मला असा चष्मा लावून चिडवत होती, कारण की मी तिला माझा चष्मा देत नाही. तर तिच्या पप्पाचा चष्मा लावून मग मस्त तिचं चाललेलं खेळणं. नंतर तिच्या पप्पाला म्हटलं आम्हाला रात्रीचं बाहेर घेऊन जा. बाहेर रात्रीचं खूप छान वाटतं.